आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग काँग्रेस आमदारांना भोवणार। आमदारांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले जाणार। सूत्रांची माहिती, नाना पटोले हायकमांडची भेट घेणार असल्याचीही माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईत आज बैठक। निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप आणि जागा वाटपावर चर्चा। लोकसभा निवडणुकीतील मतदार मवियाकडे कायम राहणार। विधानसभेत मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल मवियाकडे। सकाळ समूहाचा सर्व्हे। संविधान धोक्यात या नरेटिव्हचा महायुतीला पुन्हा फटका बसणार। मुस्लिम मतदारांचा महायुतीला कमी प्रतिसाद मिळणार। सकाळ सर्व्हेत नमूद। माजी आमदार राजू पारवे पुन्हा उमरेड विधानसभा मतदारसंघात सक्रिय। गेल्या काही दिवसांपासून राजू पारवेंकडून उमरेड विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम। इच्छुकांमुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली। माजी नगरसेवक शत्रुघ्न काटेंनी चिंचवड विधानसभेसाठी दंड थोपटले। आरक्षणाबाबत बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक येणार होते, पण बारामतीतून फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला। तुम्हाला मतदान केलेल्या समाजानं तुमचं काय बिघडवलं? बारामतीतूनच भुजबळांचा पवारांना सवाल। पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। शरद पवारांनी फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? बैठकीचा अजेंडा आल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल। त्यांच्याकडे सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला। काय फार अवघड नाही का? आम्ही प्रस्ताव मागितला होता, मी स्वतः ऑफर केली आहे। मी गेले 10 वर्ष आरक्षणावर हे आता बोलतायत। त्यांनी आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती। अजित पवार यंदा बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा। सुनेत्रा पवार पडल्या तर निवडणूक लढणार नाही असं म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल। त्यांच्याऐवजी जय पवार लढणार असल्याची शक्यता।